एकीकडे राज्यात संतोष देशमुख खून प्रकरण चांगलंच गाजत आहे, तर यामध्ये ज्यांच्या भोवती संशयाची सुई फिरत आहे अशा वाल्मिक कराड यांच्याविषयी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या परळी मतदारसंघाच्या समिती अध्यक्षपदी अजूनही वाल्मिक कराड कायम आहे। मिळालेल्या माहितीनुसार वाल्मिक कराड यांच्यावर 14 गुन्हे दाखल आहेत, तरीही लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष आहे। इतकंच नाही तर तो परळी समितीच्या पदावर अजूनही कायम आहे। विशेष म्हणजे ही निवड तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारशीवरूनच झाली होती। कराडावर 14 गुन्हे दाखल असताना लाडकी बहीण योजनेवर घेतलेच कसे असा प्रश्न विचारला जात आहे। केज तालुक्यातील मासाजोग येथे पवन चक्कीचे काम करणाऱ्या आवादा कंपनीचे कार्यालय आहे। तेथीलच एका अधिकाऱ्याला 2 कोटी रुपयाची खंडणी मागण्यात आली होती। या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड यांच्यासह विष्णू चाटे, सुदर्शन घुले या तिघांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। याचा तपास सीआयडी पथक करीत आहे। कराड हा पुण्यात शरण आला होता, तर चाटे याला बीड शहराजवळ पोलिसांनी अटक करण्यात आली होती। सध्या दोन्हीही पोलीस कोठडीत आहेत। वाल्मिक कराड यांच्यावर एकूण 14 गुन्हे दाखल आहेत। यातील काही गंभीर स्वरूपाचे आहेत, तरीही तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारशीनुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अध्यक्षपदावर वाल्मिक कराड हेच आहेत।